नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता मी हळदीसाठी रेडी झालेली आहे आणि मी आता हळदीला चाललेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी हळदीच्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि तिथलचं वातावरण बघू शकता तुम्ही. पाहुणे वगैरे सगळे आलेले होते आणि आता काही वेळातच हळदी सुरू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तिथे जाऊन बांगड्या वगैरे भरण्याचा कार्यक्रम चालू होता. तर पहिले आम्ही गेलो आणि तिथे बांगड्या भरून घेतल्या. बघू शकता ह्या साईडला बांगड्याचा कार्यक्रम चालला आहे आणि हे हळदीचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. आणि नंतर आम्ही नवरीसोबत रील केली जायचं. तर बघू शकता तुम्ही. गाईज रील कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता इथं हळदीची तयारी झालेली होती. सगळ्यात आधी आमच्याकडे नवरीला असे 5 तांबे वगैरे हे करून नवरीला अंघोळ घातली जाते. गाईज तुमच्याकडे हळदीची कशी प्रथा आहे ही पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. बघा आम्ही मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं फुलांचं वगैरे आणि असे थोडेसे क्लिप पण घेतलेले आहेत. हे बघा अशा प्रकारात राऊंड करतात. 5ही तांब्यांना दोरा राऊंड केलेला करतात आमच्याकडे. आणि परत तांब्यामध्ये पाणी वगैरे असतं, त्याच्यात हळदी कुंकू वगैरे टाकतात आणि हेच मग नंतर नवरीच्या अंगावर हे करतात. गाईस तुम्ही पुढे बघू शकता व्हिडिओमध्ये. तर बघू शकता आम्ही सगळ्यांनी मस्त फोटोशूट करून घेतलेलं आहे. तिथे सगळ्या तांब्यांना डेकोरेशन केलेलं होतं. तिथे हात वगैरे लावून आम्ही फोटोशूट करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता गाईज मी कशी दिसते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नवरी आलेली आहे. तर नवरीला ह्या 5 तांब्या भोवती 5 फेरे मारावे लागतात गाईज. ज्या हातात असतात तांदूळ आणि पान. तर तांदूळ असे थोडे खाली सांडवत 5 राऊंड करावं लागतात आणि मग नंतर तिथं जे मध्ये पाटा वगैरे काही असेल तिथे उभं राहायचं असतं आणि मग जे हातातले तांदूळ वगैरे असतात ते खाली ठेवून देतात. तर तुम्ही इथं बघू शकता. तर अशा प्रकारात आमच्याकडे हळद होते. गाईज तुमच्याकडे कशा प्रकारात होते हे मी मला कमेंटमध्ये सांगा. तर आता तुम्ही बघू शकता की ब्राईडचं फोटोशूट चालू आहे आणि हे असे खाली ठेवतात. तर बघू शकता.